बांधवांनो, राजकीय नेते काय म्हणतात त्या मुस्लिम समाजाच्या भावना नसतात हो. मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। मुस्लिम समाजाच्या भावना काय आहेत की बांधवांनो, तुम्ही बुरखेवाली करा की नका बुरखेवाली करा, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊंच्या विचाराची असली पाहिजे। मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपला नाही पाहिजे, कोणत्याही गरीबाच्या लेकराला किडनॅप करून तिथं भीक मागायला लावलं नाही पाहिजे। दरम्यान मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंबई शहरात दररोज 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत। ही गंभीर बाब पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाली आहे। गेल्या 10 महिन्यात मुंबई पोलिसांकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे दाखल झाले। त्या मुली असुरक्षित आहेत का? तर मुंबईत दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असतात। ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक म्हणजे 136 गुन्हे दाखल झाले। अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे दाखल आहेत। त्या अनाथांची काळजी घेणारा महापौर असला पाहिजे। आम्हाला जाती धर्माचा नाही, तर आम्हाला मासाहेब जिजाऊंच्या विचाराचा महापौर, मासाहेब जिजाऊंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा नेता हवा आहे। फक्त राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करता येईल। मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिमांचे मत एकत्र मी तुम्हाला देतो। आम्हाला काही नको आहे, फक्त आम्हाला एक वचन पाहिजे। मला बरेचशा लोकांनी सांगितलं, हे जेवढे बहुजन समाजाचे आंदोलन व्हायचे, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन किंवा धनगर आरक्षण आंदोलन किंवा ओबीसीचा असायचा, तेथे महाराष्ट्रातला मुस्लिम त्याच्या मदतीसाठी रस्त्यावर असायचा। जेव्हा मुंबई येथे तुम्ही पाहिलं की सगळे हॉटेली बंद झाल्या होत्या, तेव्हा मुस्लिम बांधवांनी समजा ते आपल्या मराठा बांधवाची मदत केली। मला बरेचशा लोकांनी फोन करून सांगितलं, काय तुम्ही अटीवर करता की मुस्लिम आरक्षणाला मदत पाहिजे? अजिबात मदत नाही पाहिजे मुस्लिम आरक्षणासाठी। फक्त आमची एकच कट आहे, एकच कंडिशन आहे, एकच विनंती आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे व्हा, ह्या महाराष्ट्राला वाचवा। मराठी मुस्लिमांना काही नाही पाहिजे, या महाराष्ट्रात शांती पाहिजे। आम्हाला बंधुभाव पाहिजे। जर इथला आदिवासी सुखी, इथला धनगर सुखी, इथला शेतकरी सुखी, इथला आंबेडकरी सुखी, इथली सगळी जनता सुखी आहे, त्याच्या सुखात आमचं सुख आहे। बांधवांनो, आम्हाला वेगळं काही नको आहे, कारण इतक्या वर्षांनी आम्ही इथे राहतो आहोत। अचानक हे राजकीय नेत्यामुळे आमच्यामध्ये तेढ निर्माण होत आहे। अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी, अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी, अगर सच बोल दूंगा तो हुकूमत मार डालेगी, अगर सच बोल दूंगा तो हुकूमत मार डालेगी। बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, लड़ा कर वरना आपस में सियासत मार डालेगी, लड़ा कर वरना आपस में सियासत मार डालेगी। बांधवांनो, आम्ही थोडं जागृत राहिलं ना तर काहीच होऊ शकत नाही। मागच्या 3 वर्षांना जेवढे तुम्ही बघता आमचे काही नेते मुस्लिम समाजावर टीका करतात, टिप्पणी करतात, मला आमच्या धर्मगुरूंचा फार आदर वाटतो की बिलकुल त्यांनी आपल्या समाजाला सांगितलेलं आहे की शांत राहायचं आहे, कोणत्याही धार्मिक टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे, कुठंच महाराष्ट्रामध्ये अशांती नाही आहे। ते बिचारे टिप्पणी करू करून थकून गेले। आता आम्हाला शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र हवा आहे। सब फूल यहाँ मुरझाते हैं, तू प्यार की शबनम पैदा कर, सब फूल यहाँ मुरझाते हैं, तू प्यार की शबनम पैदा कर, दो टूटे दिलों को एक कर दे, ऐसा कोई मरहम पैदा कर, दो टूटे दिलों को एक कर दे, ऐसा कोई मरहम पैदा कर। इस मुल्क में अब गंगा जमनी तहजीब बचाने की खातिर, इस मुल्क में अब गंगा जमनी तहजीब बचाने की खातिर, ऐ मेरे खुदा एक और जरा छत्रपति शिवाजी महाराज पैदा कर, ऐ मेरे खुदा एक और जरा छत्रपति शिवाजी महाराज पैदा कर।
बांधवांनो, आज पुन्हा शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, या देशाला वाचवण्यासाठी. एवढीच विनंती करतो की आपण शिवरायांच्या विचाराचा समाज घडवण्यासाठी प्रयत्न करसाल आणि जाती धर्मामध्ये तेढ कमी करण्यासाठी आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात ते प्रयत्न करसाल समाजाला जोडण्यासाठी. महाराष्ट्रातला 2 करोड मराठी मुस्लिम संत महापुरुषाच्या विचारानं या महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी येथील शेतकरी असतील, आदिवासी असतील, बहुजन समाज असतील, यांच्या प्रत्येक समस्येमध्ये त्याच्यासोबत आहे. आमची कोणतीही अट नाही आहे. फक्त एवढंच आहे की जसं महापुरुषांना अपेक्षित आहे तसं आपण समाज घडवला पाहिजे, महाराष्ट्र घडवला पाहिजे, महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे. फार फार धन्यवाद. आपण मला इथे बोलवलं.